2,500 रुपयामध्ये जर वीज मोफत भेटत असेल आणि त्याबरोबर आर्थिक उत्पन्न मिळत असेल तर तुम्हाला घरात वीज बसवायची नाही आहे का? तर हा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घराचे वीज बिल 0 रुपये हवंय का? त्याचबरोबर फक्त 2,500 रुपये भरा आणि तुमच्या छतावरती सौर पॅनल बसवा आणि तुमचं वीज बिल मोफत. त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढवता येते. महाराष्ट्र शासनाने एक GR सुद्धा काढलेला आहे. रूफटॉप सोलर योजना आहे. ही योजनेची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला घर बसल्या ही संपूर्ण माहिती मिळणार आहे. 2,500 रुपये भरल्यानंतर स्वतः येऊन तुमच्या छतावरती रूफटॉप सोलर बसून जातील आणि तुमचे वीज बिल 0 आणि जर एक्स्ट्रा वीज निर्मिती झाली तर तुम्हाला आर्थिक उत्पन्न सुद्धा मिळू शकणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. डिटेल्स वाईज तुम्हाला माहिती देणार आहे. चला तर अधिक न वेळ घालवता चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. स्क्रीनवरती पाहू शकता हा GR आहे. कोणत्या दिवशीचा? 6 ऑक्टोबर म्हणजे ह्याच महिन्यातला GR आहे. आणि पहा यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे. 100 युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या तसेच दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजना राबविण्याबाबत. योजनेचे नाव समजलं. आता या योजनेमध्ये तुम्ही बसता 100 युनिट पेक्षा कमी तुमचा वापर असेल तर तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील असाल तरी सुद्धा मिळणार आहे. आणि या GR मध्ये 100 युनिट पेक्षा जास्त वापर करणाऱ्या सुद्धा लाभार्थ्यांना सुद्धा ही योजना लागू पडणार आहे. ते आपण पाहूयात. आता GR तुम्ही पाहिला. GR ची प्रस्तावना सुद्धा वाचू शकता. आपण डायरेक्टली शासन निर्णय वाचूयात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलर योजनेस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. शासन निर्णय पाहिला. आता तुम्हाला समजेल अटी शर्ती सगळं पात्रता. या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,722 घरगुती वीज ग्राहक आहेत. 100 युनिट पेक्षा कमी असणारी सुमारे 3,45,378 नागरिक आहेत. म्हणजेच हा व्हिडिओ जवळजवळ 4 लाख लोकांनी पाहिला तरी सुद्धा त्यांना ही वीज निर्मिती घरावरती करता येणार आहे. पहा किती संख्या आहे. त्याचबरोबर पहा असे एकूण 5 लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाने घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात येत आहे. केंद्र सरकार सुद्धा अनुदान देणार, राज्य सरकार सुद्धा अनुदान देणार आणि तुम्हाला फक्त 2,500 ते 10,000 रुपये भरावे लागणार. ते कसे ते पण आपण पाहूया. आता पहा 325 कोटी महाराष्ट्र शासनाने यामध्ये तरतूद केलेली आहे. योजनेचे उद्दिष्ट आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे. दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे. पहा छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे, स्थानिक रोजगारांच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे. आता रोजगार कसा निर्मित होणार ते सुद्धा पुढे आपण पाहणार आहोत. पहा इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1,54,722 आणि 3,45,375 जवळजवळ 5 लाख नागरिकांना सदर वीज सौर ऊर्जेच्या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. हे सर्व जाऊ द्या. आता तुम्हाला किती रुपये भरावे लागणार आहेत हे जाणून घेऊयात. म्हणजे 2,500 रुपये भरावे लागणार, 5,000 की 10,000? तर 10,000 रुपये मध्ये जर वर्षभर वीज मोफत भेटत असेल तर तुम्हाला नको हवंय का? 2,500 रुपये मध्ये जर वीज मोफत भेटत असेल आणि त्याबरोबर आर्थिक उत्पन्न मिळत असेल तर तुम्हाला घरात वीज बसवायची नाही आहे का? तर हा व्हिडिओ पहा. इथे तुम्हाला लाभार्थ्यांना किती हिस्सा द्यावा लागणार आहे पहा. दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांना
35% राज्य शासनाचा हिस्सा भेटणार आहे. सर्वसाधारण गटासाठी 20%, अनुसूचित जातीसाठी 30%, अनुसूचित जमातीसाठी 30%. आता आपण डायरेक्टली रकमेवरती जाऊया. सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत आहे 50,000 रुपये इतकी. पहा, 50,000 रुपये इतकी सौर पॅनल बसवण्यासाठी निधी खर्च होतो एका किलोवॅट साठी. तर तुम्हाला किती रुपये भरावे लागणार आहेत? दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत, घरकुल जे लाभार्थी आहेत दारिद्र्य रेषेखालील, त्यांना 2,500 रुपये स्वतः भरायचे आहेत. राज्य शासन 17,500 भरतील, 30,000 रुपये केंद्र सरकार भरतील, असे 50,000 रुपये एकूण जमा होणार आणि तुम्हाला छतावरती सौर पॅनल बसून जाणार. आता कोण बसून जाणार हे सुद्धा सांगणार. आता हे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना 2,500, सर्वसाधारण गटासाठी 10,000, अनुसूचित जातीसाठी 5,000 आणि अनुसूचित जमातीसाठी 5,000 रुपये रक्कम आपल्याला भरायची आहे. आता हे 100 युनिट पेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहक आहेत. 100 युनिट पेक्षा कमी वीज जे वापरतात त्यांच्यासाठी हे आहे. आता त्यानंतर आणखीन महत्वाची बाब पहा, ही झाली तुम्हाला पैसे भरण्याची रक्कम. त्याचबरोबर ही जी योजना आहे, सरकार पैसे वाटप करणार, त्याचा लेखाशीर्ष आहे. योजनेची अंमलबजावणी तर तुम्हाला माहितीच आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करेल. म्हणजे महावितरण कंपनी सर्व काही करणार आहे. योजनेचे निकष, पात्रता आता आपण जाणून घेऊया. पहा, 1. ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे. 2. ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल. आता तुम्हाला लाभ कसा भेटणार आहे? पोर्टलवरील नोंदणी केल्यानंतर ती कशी करावी ते सुद्धा सांगणार. पहा, वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे. म्हणजे लाईट बिल तुमचं रेग्युलर भरलेलं असलं पाहिजे, थकीत नसावे. यानंतर निकष काय असणार आहेत ते पण जाणून घ्या. पहा, ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष 2025 ऑक्टोबर 24 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील. जर एखाद्या महिन्यात 101 युनिट वापरला, अपात्र. पहा, इथे 100 युनिट पेक्षा जास्त नसावं. दुसरं पहा, फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील. तिसरं पहा, दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवावी. म्हणजे तुम्ही अर्ज करून ठेवा, प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर पहा, डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,722 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 0 ते 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांना राहील. म्हणजे जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील नागरिक आहात, अर्जच केला नसेल तर मात्र डिसेंबर नंतर 100 युनिट पर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना लाभ देण्यासाठी महावितरण कंपनीकडे ते अधिकार असणार आहेत. योजनेचा कालावधी मार्च 2027 पर्यंतच असणार आहे. अंमलबजावणी, या योजनेची प्रसिद्धी महावितरण कंपनीद्वारे करण्यात येईल. योजनेसाठी मुख्य कार्यालय स्तरावर निविदा प्रकाशित करण्यात येईल व त्यानुसार पात्र पुरवठादारांना विभागातून काम सोपवेल. तसेच अर्ज केलेल्या ग्राहकांच्या जागेची तांत्रिक व्यवहार तपासून तेथे छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. निवेदित पात्र पुरवठादाराकडून पात्र ग्राहकांना 1 किलोवॅट क्षमतेची छतावरील सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येईल. त्याचबरोबर पहा, रूफटॉप सोलर यंत्रणेची तांत्रिक तपासणी महावितरण कंपनीतर्फे होणार आहे आणि टेक्निकल जे काही आहे ते सुद्धा महावितरण कंपनीकडेच असणार आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित केल्यानंतर 5 वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादाराकडे असणार आहे. पुरवठादाराकडून 5 वर्षासाठीचा सर्वकष देखभाल व दुरुस्ती करार 500 रुपयाच्या पेपरवरती, स्टॅम्प पेपरवरती महावितरण कडून करून घेण्यात येईल. अशा संपूर्ण याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता हा झाला तुमच्यासाठी हा महत्वाचा जी आर. कारण 2,500 रुपयामध्ये, 5,000 रुपयामध्ये, 10,000 रुपयामध्ये आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येतो.
आता यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. आता ऑनलाईन अर्ज कसा करावा ही प्रोसेस खूप मोठी असेल. त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ जरूर तुम्हाला पाहावा लागेल. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या योजनेची माहिती घेतल्या आहातच. आता पुढील व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्र लागणार, संपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्यात येईल. पाहू शकता ही महत्त्वाची योजना तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी असतील त्या सुद्धा कमेंट करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.